त्यांनी खेद व्यक्त करायला पाहिजे होता की विद्यार्थ्यांना तरुणांना आंदोलन करावं लागतंय यासाठी, कारण नीट पेपर फुटीचं केंद्र महाराष्ट्र आहे. देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या राज्यामध्ये नीट पेपर फुटीचं मुख्य अड्डा आहे आणि हे सगळे लोक जे पकडलेले आहेत हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे त्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे की काय ते कॉक्रोच पार्टीला हे नाही काय मिळालं नाही समर्थन. कोण म्हटलं समर्थन नाही मिळालं? काल देशभरातल्या 11 प्रमुख शहरामध्ये, माहिती आहे का तुम्हाला, मुख्यमंत्र्यांना 11 प्रमुख शहरांमध्ये देशातल्या नीट पेपर फुटीविरुद्ध मोठं आंदोलन झालं. त्यांच्यावरती अश्रुधुराचे फवारे सोडण्यात आले, त्यांच्यावरती पाण्याचे फवारे सोडण्यात आले. हे आंदोलन काँग्रेस करत होतं, पण त्या आंदोलनावरचं लक्ष उडून जावं म्हणून जंतर मंतरला विशेष परवानगी देण्यात आली. आम्हाला आश्चर्य वाटलं की आम्हाला असं वाटलं की आंदोलन करू देणार नाही. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या ज्या भूमिका आहेत या दुतोंडी भूमिका आहेत. कॉक्रोच जनता पार्टी हे काय आमचं क्रिएशन नाही आहे. कॉक्रोच जनता पार्टी हे भारताचे सरन्यायाधीश आणि भाजपा समर्थक सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं क्रिएशन आहे. यांचं क्रिएशन हे काय कोणी आम्ही काँग्रेसने, शिवसेनेनं, राष्ट्रवादी काँग्रेसनं, कम्युनिस्टांनी निर्माण केलेलं हे आंदोलन नाही आहे. जस्टिस सूर्यकांत यांनी तरुणांना, बेरोजगारांना, झुरळ, कॉक्रोच, किडे, मुंगे अशा पद्धतीनं जे काय अवहेलना केली त्यातून हे लोक जमले आहेत. त्याच्याशी इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. पण यांच्या मनामध्ये भीती आहे. मोदी असतील, शहा असतील, देवेंद्रजी सारखे नेते असतील, त्यांच्या मनात त्यांच्याविषयी नक्की भीती आहे आणि ही सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा हे आंदोलन नीटचं चालू आहे ठिकठिकाणी. काल हरियाणामध्ये झालं, गुरगावला झालं, लखनौला झालं, हिमाचलमध्ये झालं. त्याकडे पण जरा पहा ना, झुरळांकडे कशाला पाहताय? कारण तुम्हाला काय वाटतं की आपण पाहतोय की तुलनात्मक दृष्ट्या की फॉलोअर्स आपण जेव्हा मोबाईलमध्ये पाहतो तर बघा, मला माहिती आहे प्रत्यक्ष वेळ येते येईल ना. मोबाईलमध्ये ज्याप्रमाणे फॉलोअरची संख्या, तुम्ही मोबाईल आणि याच्यावरती कुठली आंदोलनं करता? मी यांना आंदोलन अशा प्रकारे म्हणत असतो. जो रस्त्यावरती उतरतो त्याला आंदोलन म्हणतात आणि अशा प्रकारचं आंदोलन काल बोललो ना देशातल्या अनेक शहरामध्ये झालं आहे. मीडियाने दाखवलं नाही, ते आपण सोशल मीडियावर बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी जे आंदोलन केलं काल ते फार ताकदीचं आंदोलन होतं. त्यांच्यावरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला, पाण्याचे फवारे मारून त्यांना मागे हटवण्यात आलं. इतकं जबरदस्त आंदोलन होतं. काल तुम्ही जे निवडणुकांच्या प्रक्रिये